नमस्कार मित्रांनो, नशिबाचा खेळ कधी कोणास कळला नाही. हसता हसता आयुष्य अचानक थांबून जातं. पडद्यावर हसणारे कलाकारही एक दिवस कायमचा निरोप घेऊन जातात. आज आपण अशा काही कलाकाराबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचे अपघातात अकाली निधन झाले आहे. यांच्या जाण्याने मराठी मनोरंजन सृष्टीला मोठा धक्का बसला आहे. तर चला जाणून घेऊया कोणते कोणते आहेत ते कलाकार व काय आहे संपूर्ण माहिती. कल्याणी कुरळे जाधव हिचा तुझ्यात जीव रंगला या मालिकेमुळे प्रसिद्ध झालेल्या कल्याणी कुरळे जाधव यांचे 13 सप्टेंबर 2022 रोजी कोल्हापूर येथे डंपरच्या धडकेत अपघाती निधन झाले आहे. त्यांच्या अकाली निधनाने मराठी मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. आनंद अभ्यंकर 2012 मध्ये मुंबई पुणे द्विगती मार्गावर झालेल्या भीषण कार अपघातात त्यांचे निधन झाले आहे. त्यांनी अनेक मराठी मालिका आणि चित्रपटामध्ये विस्मरणीय भूमिका साकारल्या होत्या. अशा हरहुन्नरी कलाकाराचे निधन झाले. अक्षय पेंडसे आनंद अभ्यंकर यांच्यासोबत त्याच कारमध्ये अक्षय पेंडसे यांचाही मृत्यू झाला आहे. ते मराठी चित्रपट आणि मालिकामधील परिचित कलाकार होते. ईश्वरी देशपांडे 2021 मध्ये गोव्यात त्यांची कार खाडीत कोसळल्याने त्यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. या उद्योगमुख मराठी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात होत्या. अशा या लोकप्रिय अभिनेत्रीवर काळाने अचानक घाला घातला आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले आहे. लागिरे झालं जी या मालिकेमुळे प्रसिद्धीस आलेले ज्ञानेश माने यांचे पुण्याकडे जाताना झालेल्या कार अपघातात जागीच निधन झाले आहे. यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. हे आहेत 5 अपघातात निधन झालेले मराठी कलाकार. माणसं निघून जातात पण त्यांच्या आठवणी कधीच संपत नाहीत. त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका चाहत्यांच्या मनात कायम जिवंत असते. ईश्वर या आत्म्यास शांती लाभो आणि यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया. मनोरंजन विश्वातील अशा चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद.